सब बोलेंगे हालेलुया। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। भला यीशु महाराज की जय, भला यीशु महाराज की जय, भला यीशु महाराज की जय। मैं प्रभु यीशु के नाम में तुम्हारा स्वागत करती हूँ। मैं प्रभु यीशु के नाम से आप सभी का स्वागत करती हूँ। देव चांगला आहे प्रियानो। प्रिय परमेश्वर अच्छा आहे। देवाने खूप मोठी दया करून आज आपल्याला त्याच्या पवित्र मंदिरात उपास प्रार्थना घेऊन आलाय। प्रभु ने बड़ी दया और कृपा करके आज हमें उसके पवित्र भवन में लेके आए हैं। तर आपण वाचूया यिर्मयाचं पुस्तक अध्याय 29 त्याचं 7वं वचन। हम पढ़ेंगे यिर्मयाह अध्याय 29 उसका वचन 7। जेरेमिया चॅप्टर 29 वर्स 7। यिर्मयाह अध्याय 29 त्याचं वचन 7। वाचूया। तुम्हाला पकडून ज्या नगरास मी नेले त्याचे हितचिंतन करा व त्यासाठी परमेश्वराची प्रार्थना करा, त्या नगराचे हित ते तुमचे हित है ना। तर देवाचं वचन इथे काय सांगतं, तुम्हाला तुमच्या देशासाठी प्रार्थना करायची आहे। प्रभु का वचन यहाँ पे क्या कहता है कि हमें हमारे देश के लिए प्रार्थना करना है। देशाचं चांगलं आपलं चांगलं। अगर हमारे देश का कुशल तो हमारा भी कुशल। आणि आपण एक ख्रिस्ती होण्याच्या नात्याने आपण देशाला एक सहकार्य करणारे, एक मदत करणारे, तर मग आपण कशी मदत करणार, प्रार्थनेच्या द्वारे आपण मदत करणारे अशी लोक असले पाहिजे। और हम मसीह होने के नाते हमारे देश को सहायता करने वाले लोग हो तो हम कैसे सहायता करेंगे? प्रार्थना के द्वारा। आपण देवाला देणारी लोक असले पाहिजे। हम परमेश्वर को देने वाले लोग होने चाहिए। तो देवाला हम परमेश्वर को देते हैं, पण आता आपण देशाला पण देणारी असली लोक। अभी हम देश को भी देने वाले लोग होने फक्त चाहिए। देशात पण खायचं नाही, सिर्फ देश से हमें लेना नहीं है, देशाला द्यायचं पण और आहे। हमारे देश को हमें देना आपण नहीं है। देशासाठी प्रार्थना केली पाहिजे। तो हम देश के लिए प्रार्थना करना ही चाहिए। देवाची इच्छा आहे। ये परमेश्वर की इच्छा है। ही आपल्या प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, म्हणजे एक वैयक्तिक जिम्मेदारी आहे। ती तुमच्या प्रत्येकाची माझी जिम्मेदारी आहे की आपण आपल्या देशासाठी प्रार्थना करावी। और ये हमारा वैयक्तिक कर्तव्य है कि हम हमारे देश के लिए प्रार्थना करें। आता आपण म्हणू देश माझा थोडी विगत जाणार, सोडून जाणार, पण जोपर्यंत राहतोय तोपर्यंत तरी आपल्या देशासाठी आपण प्रार्थना करणं हे आपलं काम आहे। और हम कहेंगे अभी मैं तो रहने वाला नहीं, देश छोड़ के जाने वाला हूँ, परंतु जब तक हम इस देश में है तब तक हमें प्रार्थना करना हमारा कर्तव्य है। कारण सर्व जगाचा देव येशू आहे, क्योंकि सारे संसार का परमेश्वर प्रभु यीशु आणि है। जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा देशामध्ये देव कुशलता शांती देतो। और जब हम देश के लिए प्रार्थना करते तो परमेश्वर हमारे देश में कुशल और शांति देता तर है। हितासाठी जेव्हा आपण चांगल्या कुशलतेसाठी प्रार्थना करू तर काय होईल, देव कार्य करेल। और जब हम देश के कुशल के लिए प्रार्थना करेंगे तो परमेश्वर कार्य करेगा। बायबलमध्ये एक उदाहरण दिलेलं आहे। और बाइबल में एक उदाहरण है, आपण वाचूया निर्गमन अध्याय 17 मध्ये वाचू, ज्यांना लिहिलेलं आहे 17 वर। हम पढ़ेंगे निर्गमन अध्याय 17। एक्सोडस चॅप्टर 17 निर्गमन अध्याय 17 त्याचा 8 पासून उसका 8 से लेके आगे तक। अमालेकाबरोबर युद्ध। मग अमालेक येऊन रिफिदीम येथे इस्रायल लोकांशी लढू लागला। तेव्हा मोशेने यहोशूआला सांगितले, आपल्यातले काही पुरुष निवडून काढ आणि जाऊन अमालेकाशी युद्ध कर। उद्या मी देवाची काठी हाती घेऊन टेकडीच्या माथ्यावर उभा राहील। मोशेच्या सांगण्याप्रमाणे यहोशूआने केले व तो अमालेकाशी लढू लागला। मोशे, आरोन आणि हूर हे टेकडीच्या माथ्यावर चढून गेले। त्यावेळी असे झाले की मोशे आपले हात वर करी तेव्हा इस्रायलची सरशी होई व तो आपले हात खाली करी तेव्हा अमालेकाची सरशी होई। मोशेचे हात भरून आले तेव्हा त्याने एक दोंडा घेऊन मोशेच्या खाली ठेवला व तो त्यावर बसला आणि अहरोन आणि हूर यांनी दोन्ही बाजूने त्याचे हात वर उचलून धरले, म्हणून सूर्य मावळेपर्यंत त्याचे हात स्थिर राहिले। मग यहोशूआने आपल्या तलवारीच्या धारेने अमालेकाचा व त्याच्या लोकांचा पाडाव केला आणि परमेश्वराने मोशेला म्हटले की ह्याची आठवण राहावी म्हणून ही घटना एका पुस्तकात लिहून ठेव आणि यहोशूआच्या कानी घाल, कारण मी अमालेकाची आठवण पृथ्वीवरून अजिबात पुसून टाकीन। तेथे मोशेने एक वेदी बांधून तिचे नाव यावे निसी, परमेश्वर माझा झेंडा, असे ठेवले। आणि तो म्हणाला, परमेश्वराच्या सिंहासनावर हात उचलल्यामुळे परमेश्वराचे अमालेकाशी पिढ्यानपिढ्या युद्ध होईल। इथे आपण काय पाहतो की हात उचलल्यामुळे काय झालं, देवाने लढाईमध्ये युद्ध विजय जिंकून दिलं। आता जेव्हा अमालेकी हे इस्रायली लोकांचे शत्रू आहेत, त्यांनी काय केलं, इस्रायली लोकांच्या विरोधात लढायला आले। और अमालेकी ये इस्राएल लोगों के शत्रु थे, इसलिए वो इस्राएल के विरुद्ध लड़ने के लिए आए। आपण पाहतो इस्रायली लोकांनी जिथे तळ दिलेलं तिथं मोजेसने यहोशूला सांगितलं की काही लोकांना योद्धा लोकांना निवड आणि त्यांना काय कर, तू योद्धा लढाईसाठी घेऊन जा। और इस्राएल लोगों ने जहाँ पर छावनी दी थी तो मूसा ने यहोशू से कहा कि तेरे साथ कोई योद्धा पुरुषों को छांट ले और उनके साथ युद्ध करने के लिए जा। ते सकाळी युद्धाला गेले, पण तो असं म्हणाला नाही तुम्ही युद्ध करून या। तो काय म्हणाला की तुम्ही युद्ध लाईट युद्ध काय करा, तुम्ही जावा, पण मी पण काहीतरी काम करेल। और मूसा ने ऐसा नहीं कहा तुम लोग जाओ लड़ो लेकिन मैं ऐसे ही बैठा रहूंगा, पर तो मूसा ने कहा तुम लोग जाओ लड़ाई के लिए लेकिन मैं भी कुछ काम करूंगा। काय काम करेल तो बोला, और उसने कहा मैं क्या काम करूंगा। गेल्यावर
तो असं म्हटला नाही की आम्ही घरातच बसून जाऊ, पण त्याने काय निवड केली? प्रार्थनेची. और उसने यहोशू को युद्ध पे भेजने के बाद ऐसा नहीं कहा कि मैं घर में बैठा रहूंगा, परंतु उसने प्रार्थना का चुनाव किया है। परंतु तो काय केला? त्याने हारून आणि हूर या दोघांना डोंगरावर घेऊन गेला वो अहरोन और हूर को पहाड़ पर लेके गया आणि तिथे तो आपला हात वर करायचा. और वहाँ पर वो अपना हाथ उठा के हात प्रार्थना वर करता करून था। तो देवाकडे प्रार्थना करत होता. और मूसा हाथ ऊपर उठाकर परमेश्वर से आणि प्रार्थना जेव्हा करता जेव्हा था। तो प्रार्थना करत होता, खाली काय होत होतं? यहोशू जिंकत होता. यहोशू इस्रायली लोक जिंकत होते. और जब जब वो हाथ उठा के प्रार्थना करता था तभी नीचे युद्ध में यहोशू और इस्राएल लोग जीत रहे थे। आता तुम्ही पण आपला हात बराच वेळ वरती करा बघा. थोड्या वेळाने काय होतो? हात भरतो, दुखायला लागतो, मग हळूहळू. मग जसं मोसेसचा पण हात खाली गेला वैसे ही उसी से मूसा का भी हाथ नीचे होने लगा। तर मग काय व्हायचं? तो क्या होता था? अमालिक जिंकायचे, शत्रू जिंकायचे. और शत्रु जीतते थे, अमालेकी लोग जीतते थे। शेवटी हारूनने त्याला एका दगडावर बसवलं और लास्ट में हारून और हूर ने उसे एक बड़े पत्थर पे बैठा दिया आणि एक हात हारूनने पकडला, एक हात हुराने पकडला. और एक हाथ हारून ने पकड़ा, एक हाथ हूर ने पकड़ा। आणि संध्याकाळ होईपर्यंत ते दोघेही उभे होते आणि ते दोघांनी उभे राहून त्याचे हात पकडून ठेवले आणि काय झालं? शेवटी युद्ध यहोशुआ जिंकला. और सांझ तक वो लोग खड़े थे और उन दोनों ने मूसा के हाथ पकड़े थे और मूसा प्रार्थना करता रहा और अंत में इस्राएल लोग और यहोशू युद्ध जीत गए। तर यहोशू कसा जिंकला? तो यहोशू कैसे जीता? जेव्हा मोसेसने देवाकडे आरोळी मारली, और जब मूसा ने परमेश्वर के पास आपले प्रार्थना हात देवाकडे उभारले. की, अपने हाथों को उसने परमेश्वर की ओर उभारा। तसंच प्रियानो, आपल्याला जर मल्लयुद्ध जिंकायचे, आपल्याला जर देशामध्ये कार्य व्हायचे आणि आपल्याला जसं हवंय, आपल्या देशामध्ये शांती हवी, कुशलता हवी, आपल्या भारतीय लोकांमध्ये जातीय भेदभाव नको, महागाई कमी असली पाहिजे, आपले सगळे मिळून जुळून शांतीने राहिले पाहिजे है ना. असे जर भारतीय आपल्याला हवे आहेत तर आपल्याला काय केलं पाहिजे? आपल्यालाही डोंगराकडे गेलं पाहिजे. जसं हा डोंगर, हा कुठे गेला? डोंगरावर गेला. और वैसे हमारे देश में हमें शांति चाहिए, कुशल चाहिए, जातीय मारामारी वो सब नहीं चाहिए। तो हमें भी क्या करना है? पहाड़ की ओर जाना है। तो पहाड़, जैसे मूसा पहाड़ की ओर गया, तर आपल्यासाठी डोंगर कोण आहे? प्रभू येशू आहे. तो हमारा पहाड़ कौन है? प्रभु यीशु है। तर आपल्याला डोंगराकडे गेलं पाहिजे, तो हमें भी चट्टान की ओर जाना चाहिए प्रार्थना केली पाहिजे, और प्रार्थना करना चाहिए आपले हात देवाकडे उभारले पाहिजे. और हमारे हाथों को परमेश्वर की ओर तो उठाना म्हणाला चाहिए। मी काठी घेऊन जाईल. उसने कहा मैं काठी लेके जाऊंगा। ती काठी, ज्या काठीने त्याने मिश्र देशातून बाहेर काढलं लोकांना, और वो वही लाठी थी जिससे उसने मिस्र देश से लोगों को बाहर तीच काठी निकाला। आहे ज्या काठीला देवाने सामर्थ्य दिलं और होतं. वही लाठी जिसको परमेश्वर ने सामर्थ्य दिया। देवाला तो भेटला त्यावेळेला देवाने त्याच्याकडे विचारलं, तुझ्या हातात काय आहे? और जब मूसा परमेश्वर से मिला तो उसने कहा कि तेरे हाथ में क्या है? बोला काठी. उसने कहा लाठी टाक है। खाली. उसने कहा उसे नीचे डाल दे। टाकली, काय झाला? साप झाला. जैसे उसने लाठी नीचे डाल दी उसका सांप बन गया। त्याचं शेपूट उचल, उसने कहा उसकी पूंछ को पकड़, पकडलं तर काठी झाली. और उसने पूंछ को पकड़ा तो फिर से लाठी हो गई। अधिकार होता. और ये एक अधिकार था। तसंच देवाने आज आपल्यालाही अधिकार दिलाय. आपल्या हातात एक एवढंच आहे की आपल्या हातातली काठी दिसत नाही, मावशीच्या हातातली काठी दिसते. और आज प्रभु ने हमें भी अधिकार दिया और फर्क इतना है कि हमारे हाथ की लाठी दिखती नहीं परंतु मौसी के पण हाथ आपल्या की दिखती है। हातातली काठी आत्मिक काठी आहे, और हमारे हाथ की लाठी आत्मिक है, अधिकाराची काठी आहे. अधिकार की लाठी है। ती काठी जी शैतानाला मारायला दिलेली आहे, और वो लाठी है जिसे शैतान को मारने के लिए, शत्रुओं को मारने के लिए दी है। वापरायला दिली. देवाने काय बोलला की साप आणि विंचूला तुम्ही तुडवाल पण तुम्हाला काही हानी होणार नाही. और परमेश्वर ने विरुद्ध वो लाठी दी। उसने कहा कि तुम सांप और बिच्छू को रोंदोगे लेकिन तुम्हारी किसी वस्तु से हानि नहीं होगी। आजारांना दूर कराल, आप बीमारों को दूर करोगे, दुष्टात्म्यांना काढाल. दुष्ट आत्मा को निकालोगे। अधिकार देवाने दिला. या अधिकार 9:1 वाचू शकता. यह अधिकार प्रभु यीशु ने हमें दिया। लूका 9:1 में आप पढ़ सकते हैं। तुम्हाला मला दिलेला आहे. ये आपको और मुझे अधिकार जर दिया। आपण दुष्टात्म्यांना काढू शकतो तर बीजेपी गव्हर्नमेंटला नाही काढू शकत? अगर हम दुष्ट आत्माओं को निकाल सकते तो क्या बीजेपी गवर्नमेंट को नहीं निकाल सकते? येशू ख्रिस्ताने सर्व प्रधानताये, सर्व अधिकाराची जी शक्ती होती, जी वरती चढली होती, प्रत्येक जगाच्या वरती मानवावर सत्ता गाजवत होती, ती कोणती शक्ती होती? शैतानी शक्ती. कोणती? हे मी बोलली शैतानी शक्ती. ती कोणती शक्ती सांगा? हा, ती आपल्यावर होती ना ती सत्ता. कोणती? हा, पाप. आणि दुसरं आजार, तिसरा मृत्यू. त्याला खाली केलं. प्रभु यीशु ने अधिपति और हाकिमों को नीचे उतार दिया। जो पाप, मृत्यू, बीमारी उसे नीचे उतार दिया सारे जगत से, मनुष्य जर से। त्याला खाली केलं तर तो येशू ह्या जो सत्ताधिकारी यांना खाली नाही करू शकत. इतने मृत्यु बीमारियों को जो प्रभु यीशु नीचे कर सकता तो क्या आज के त्यासाठी जो आपल्याला सत्ताधारी प्रार्थना कोई केली नीचे नहीं कर पाहिजे. सकता?
इसके लिए हमें प्रार्थना करनी चाहिए आणि तुमच्या घरातही तुम्ही रोज प्रार्थना केली पाहिजे. और आपके घर में भी आप रोज प्रार्थना तर करना मला चाहिए. फक्त हे दे, माझं घर असं कर. फक्त स्वतःसाठी नाही, आपल्या देशासाठी प्रार्थना करणं. आपण एक देशाची जिम्मेदारी, एक ख्रिस्ती नागरिक आहोत, तो हमें सिर्फ अपने लिए प्रार्थना नहीं करनी जागरूक चाहिए, नागरिक आहोत हम देश के जागरूक नागरिक होने आणि चाहिए आपल्याला आपल्या देशावर प्रेम आहे. और हमें हमारे देश से बहुत प्यार है, म्हणून आपण आपल्या देशासाठी प्रार्थना केलीच पाहिजे. इसलिए हम हमारे देश के लिए प्रार्थना करना ही चाहिए. थोडा वेळ का असेना आपल्या देशासाठी आपण प्रार्थनेसाठी वेळ काढला पाहिजे. जेव्हा तुम्ही सकाळी बसता त्यावेळेला स्वतःचे मागताना देशासाठी सुद्धा प्रार्थना करा. और थोड़ा समय क्यों ना पड़ता हमारे देश के लिए हमें निकालना. जब खुद के लिए आप प्रार्थना करते हो तो थोड़ा जर समय तुम्ही देश के नाही लिए केलं तर निकालो. नुकसान तुमचंच आहे. अगर नहीं करोगे तो नुकसान आपका ही है. कारण काय म्हणजे तुम्हीच या देशात राहता, तुम्हाला संकटातून सामोरे जावं लागेल. और आप लोग इस देश में रहते हो, आपको ही संकट का सामना करना हा, पड़ेगा, तुम्हालाच त्रासीतनं जावं लागेल. आपको तकलीफ से जाना तुम्ही पड़ेगा. लाईटीसाठी प्रार्थना नाही केली तर तुमच्याकडे लाईटी जातच राहणार. मग तुम्हाला रात्रीची झोप नाही. रोज प्रार्थना करा लाईटीसाठी. आम्ही आमच्या मागणीमध्ये रोज, पहिलं आमच्याकडून किती लोड शेडिंग होती, बापरे. सतत माझा मुलगा उठसूट प्रार्थने, प्रभू येशू लोड शेडिंग बंद करो. छोटाच होता तो, लोड शेडिंग बंद करो. कारण त्याला गरम जास्त होतं, त्याला जास्त गरम होतं, त्याला कळतं. उसको आम्ही ज्यादा जरा जरूरत है. छोटी को तो क्या लोड शेडिंग के लिए प्रेयर करता है. बोला अम्मा मेरे को गरम होता है. इन्वर्टर लगाया ना, तेरे लिए तो इन्वर्टर लगाया. तो काय काय करता है. नाही अम्मा नाही मेरे को. त्या शेवटी त्याची प्रार्थना ऐकलीच देवाने. लोड शेडिंग आमच्या वाणीतनं बंद झाली. और आखिर में परमेश्वर ने उसकी प्रार्थना को सुना और लोड शेडिंग बंद हो गया वांगी से. पाण्याचा त्रास होता, आज फिल्टर होऊन पाणी येतंय. किती गढूळ पाणी यायचं वांगीत. और पानी बहुत गंदा आता था, आज फिल्टर होके आता वांगीवाले है. माहित आहे ना, तर आम्ही प्रेयर करून प्रेयर केली म्हणूनच पाणी शुद्ध येते आज. तो प्रार्थना की इसलिए पानी शुद्ध आता रोड है. नव्हता, रोड नहीं था, आपल्याकडे लिफ्ट नव्हती, एक्सिलेटर नव्हतं. Lift प्रेयर नाही, करून accelerator नाही. सगळं सुरू झालं ना. प्रार्थना करते ट्रेन वाढवली, अजूनही वाढतील ट्रेन. ट्रेन अभी भी बढ़ेगी. और कारण उपासात आपण ट्रेन वाढण्यासाठी प्रार्थना केली है ना. मग तेच देव म्हणतो, कारण प्रार्थना केली म्हणून आज आनंद घेतोय ना, उपभोग घेतोय स्वतः पण आणि दुसऱ्यांना पण आनंद घेता येतोय. प्रार्थना की इसलिए आज हम उसको उपभोग ले ख्रिस्ती रहे हैं, आनंद स्वार्थी कर नाहीये रहे ना. हैं. ख्रिस्ती लोक स्वार्थी आहेत का. मुस्लिम लोग स्वार्थी है क्या? नाही फक्त माझ्यासाठी एक्सिलेटर, सिर्फ मेरे लिए एक सिलेंडर देना पड़ता है, दुसऱ्यांसाठी नाही. दूसरों के असं आहे लिए का. कुछ नहीं. ऐसा हम लोग करते लाईटीचा हैं. उपभोग आम्हीच घेतोय का, माझा जोशवाच घेतोय. सगळे घेतात ना मागणीचे. और आज सब लोग उसका आपण आपली प्रार्थना अशी असावी, स्वतः सकट दुसऱ्यांना इतरांनाही सुख घेता येईल. और हमारी प्रार्थना ऐसी हो कि हमारे साथ दूसरों का भी लाभ होना चाहिए. तर आपण आपल्या भारत देशासाठी प्रार्थना केली पाहिजे, आपल्या नगरासाठी प्रार्थना केली पाहिजे. तुमच्या नगरात काय प्रॉब्लेम्स होतात हे तुम्ही बघितलं पाहिजे. जेव्हा राहाबच्या टायमाला म्हणजे यरीहोचा भेद घेण्यासाठी और यरीहो का भेद लेने के लिए जासूसांना पाठवलं. और 2 जासूसों को भेजा था. तसंच तुम्हाला पण तुमच्या देशात काय चाललंय ते तुम्ही देखरेख केली पाहिजे का, बघितलं पाहिजे. असे झोपलेले नाही असले पाहिजे की कोण काय करून जाते माहिती नाही. वैसे आपके देश में क्या चालू है आप देखना चाहिए. ऐसा नहीं कि आप सो रहे हो, कोई कुछ करते जाता है. तुम्हाला काय कोणत्या परिस्थितीत तुम्ही जाताय त्याच्यासाठी तुम्ही प्रार्थना केली पाहिजे. और कौन सी सिचुएशन से आप जा रहे हो इसके लिए आपको प्रार्थना करना चाहिए. लगातार जोपर्यंत त्याच्यावर तुम्ही जय प्राप्त करत नाही. जसं लगातार ह्याने सूर्य अस्त होईपर्यंत प्रार्थना केली, शेवटी जोशवाला विजय मिळाला. और लगातार प्रार्थना करना, जैसे मूसा ने सूर्यास्त होने तक प्रार्थना की, रात में पौलाने जीत सीलाला गया. आठवण करा, त्याला तर किती मारलं होतं पण ते काय करत होते, स्तुती आराधना आणि प्रार्थना करत होते. काय झालं त्याच्याने, तो दरोगा, ज्या दरोगाने त्याला जेलमध्ये टाकलं त्याच दरोग्याने त्याला बाहेर काढलं, त्या दरोग्याचं तारण झालं. म्हणजे पोलीस सुद्धा चेंज होते. जेव्हा आपण प्रार्थना करतो पोलीसच्या अंतःकरणामध्ये आपल्या ख्रिस्ती समुदायासाठी प्रेम येतं. आता पाहायला गेलं तर पोलीसवाल्यांचं काम आहे की हिंदू मुसलमान कुणीही असो, कोणत्याही धर्माचा असो जातीचा असो, त्याला वाचवायचंच आहे, त्याला रक्षण करायचंच आहे. कारण त्यासाठी तो नेमला गेलाय. त्याने भाषेमध्ये नाही केली पाहिजे की मी हिंदू आहे, मी हिंदू लोकांनाच वाचवेल, असं नाही. तो भारत देशाचा एक नागरिक आहे, पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करतो, गव्हर्नमेंट सरकारी. मग त्याला जे काही जो संकटात आहे त्याला वाचवायचंच आहे, ते त्याचं काम आहे. पण आज काय करतात ते पार्शालिटी करतात. और आज लोग पक्षपात करते हैं. आपण काय केलं पाहिजे, हमने क्या करना प्रार्थना चाहिए. केली पाहिजे. प्रार्थना करनी चाहिए. त्यांनी त्यांची कामं योग्य रीतीने करावं, संविधानानुसार चालावं. और वो उनके काम बराबर रीति से करे, संविधान के आम्ही नाही अनुसार. म्हणत कोणतं दुसऱ्या किंवा आमच्या ख्रिस्ती लोकांच्या बायबलनुसार चालावं. संविधान आहे भारताला, भारताच्या संविधानानुसार चालावं. और भारत को संविधान है, उसके अनुसार वो तर चले. आम्ही आहोत ख्रिस्ती लोक आमच्या बायबलनुसार चालायला. हम हे मसीह लोग बाइबल के अनुसार चलने के लिए. पोलीस डिपार्टमेंटने, कोर्टने, जजेसने, वकीलने, जे जे सरकारी आहेत ऑफिसर काम, जसं कलेक्टर आहे, MLA आहेत,
PM आहे, CM आहे, हे सगळ्यांनी बाबा आपल्या भारताला चालवणारा संविधान आहे, त्या संविधानानुसार चाला. जितने भी गवर्नमेंट अधिकारी भारत के चलाने के लिए बायबलनुसार आम्ही चालणारे आहोत. बाइबल के अनुसार चलने वाले लोग हैं आम्ही इसी. लोक आहोत, आम्ही चालू ते आमचं बायबल आहे, आम्ही चालू. हमारा बाइबल है आम्ही उसका स्वीकार अनुसार केला. त्यांनी अजून केलं नाही, त्यांनी पण ते तर भारताचे नागरिक आहेत ना. लेकिन वो तो भारत त्यांनी के नागरिक हैं. संविधानाचा तरी आदर आणि मान सन्मान करावा. संविधान का आदर करना चाहिए. ही म्हणून ख्रिस्ती लोकांनी अशी प्रार्थना करा. इसलिए मसीह लोग ऐसी प्रार्थना करें. आपण जागृत असले पाहिजे. जे जागे आहेत ते झोपलेले नाही, ते प्रार्थना करतात और जो लोग जागरूक है, सोए हुए नहीं, वो प्रार्थना करते हैं आपल्या देशासाठी, अपने देश के आपल्या लिए, नगरासाठी. अपने नगर के लिए. गेल्या या उन्हाळ्यामध्ये किती ठिकाणी रात्री 11ला लाईट जाते, 12ला लाईट जाते. प्रार्थना करा ना. आम्ही तर जोपर्यंत लाईट येत नाही तोपर्यंत प्रेयर करत राहतो. येऊन दे 12 वाजेपर्यंत जागरातून प्रेयर करतो. मग लाईट येते, शेवटी येशूला लाईट द्यावीच लागते. आखिर में प्रभु को लाइट देनी पड़ती. म्हणून प्रेयर करा. प्रार्थना करो. करायची, आपल्याला प्रेयर करायची, हारायचं नाही. हारना नहीं, हमें प्रार्थना करना है. हा हारला का, हात जड झाला, मूसा हारा क्या, हाथ भारी हो गया. अभी चल चलो खाली जाऊ आपण. चलो अभी नीचे जाएंगे. हारला का, मूसा हारा क्या. म्हणून त्या जागेला नाव काय देण्यात आलं, यहोवा निसी, जय देनेवाला यहोवा निसी. आणि म्हणून इसलिए उस जगह को नाम दिया गया यहोवा निसी, परमेश्वर हमारे लिए यहोवाने एक झंडा झेंडा है. फडकवला ना. और यहोशू ने पर्सन को लहराया. हा, मग आपल्याला पण तेच करायचंय है ना. आपल्याला येशूचा विजयचा झेंडा फडकवायचा आहे. इसलिए हमें भी परमेश्वर के विजय का झंडा लहराना रोजच्या है. जीवनामध्ये एवढं व्यस्त होऊ नका की तुम्ही प्रेयर नाही करत. और रोज के जीवन में इतना बिजी मत हो जाओ कि आपको प्रार्थना के लिए समय नहीं मिलता है. प्रार्थनेसाठी करा, थोड़ा समय प्रार्थना के लिए निकालो. रोज प्रेयर करा, प्रभु के पास प्रार्थना करो. देशासाठी प्रार्थना करा. देश के लिए प्रार्थना करो. रोज तुम्ही जे वैयक्तिक प्रार्थना करता, रोज आप अपने अकेले की प्रार्थना करते हो. किती वेळ बसता देवाबरोबर? कितना साथ बैठते हो प्रभु के साथ. अर्धा तास, 1 तास. आणि तुम्ही सगळे बाकीचे जे गप्प येते जेवढा वेळ बसता त्याच्यात देशासाठी प्रार्थना और करायची. जितना समय आप प्रभु के साथ बिताते हो उसमें देश के लिए प्रार्थना जरूर करो. 15 मिनिटं तुमची देशासाठी प्रार्थना आली पाहिजे. और 15 मिनट आपकी देश के लिए प्रार्थना होनी चाहिए. म्हणून वहीमध्ये किंवा प्रार्थनेला बसताना लिहून ठेवा तुम्हाला काय करायचं विषय प्रार्थना. इसलिए प्रेयर पॉइंट लिख के रखो नोटबुक में. लिहायचं, म्हणायचं प्रभू माझ्या देशाचा राजकारणासाठी. तो पहिला विषय राजकारण. बायबल काय सांगतं, राजकारणासाठी प्रार्थना करा. बाइबल क्या कहता है कि अपने देश के राजकारण के लिए प्रार्थना राजा करो. चांगला, अगर राजा अच्छा प्रजा आनंदित. तो प्रजा आनंदित होती है. राजा दुष्ट, अगर दुष्ट राजा होगा, आणि आता दुष्ट बसला तर प्रजा हाय हाय करेल. अगर दुष्ट राजा बैठा तो प्रजा हाय हाय करती है. आज सगळ्या कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवर सगळी कामं चालली. आज सारी कंपनी कॉन्ट्रैक्ट बेस पे 3,000, 4,000. मी एका आपल्या चर्च मधली मुलगी ती विचारली तर तिला पगार किती आहे, 15, आणि तिला देतात किती, 8. और हमारे चर्च में एक लड़की जिसको पगार है 15,000 देते सिर्फ 8,000. किती किती खातात हर, आणि तो सुद्धा एकदा नाही, हर महिन्याला. हर महीना में इतना पैसा वो खाते हैं. किती 7,000 सही ती करते ना तिचा आणि तिच्याकडून ते काढून घेतात पैसे. कारण पूर्ण पगार तर याच्यात येतो ना, अकाउंटमध्ये येतो. आता तर अकाउंट सिस्टम आहे, अकाउंटमध्ये येतो तेवढा तिच्याकडून काढून घेतात. आणि आता तर या महिन्याचा पगार जूनचा अख्खा बोलले आम्हाला द्यायचा आहे, अख्खा. बिचारी गेल्या वेळी ती रडत होती, बोली दीदी या महिन्यात मला पगार नाही. म्हटलं का बरं? ती बोली त्यांनी सांगितले की अख्खा पगार द्यायचा. शिकली सवरलेली, आज शिकलेल्या सवरलेल्यांना इतका हालातून अपेक्षेतून जावं लागतं. ह्या सर्व पॉईंट्सवर आपण काय केली पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे. इस सारे मुद्दों के लिए हमें प्रार्थना करना चाहिए. आज बऱ्याच जणांचे पाय दुखतात, बहुत से लोगों के पैर दुखते हैं, गुडघ्यांचा त्रास आहे, घुटनों का तकलीफ उनको है. बऱ्याच म्हाताऱ्या लोकांना मुलं सोडून जातात, वेगळे राहतात, लग्न केलं की वेगळे राहतात, आणि बिचारे ते म्हाताऱ्या आई वडिलांना बघायला कोण नाही. बेचारे बूढ़े माँ बाप को देखने के लिए कोई नहीं. अशा सुना निघतात ना खड्या ऐसी बहुएं मिलती है की सासूला बघवत नाही, सासूला सासऱ्यांना बघवत नाही ते लोक. और सास ससुर को नहीं देखते. आपण प्रेयर केली पाहिजे, कारण एक दिवस आपणही सासू सासरी बनू. और प्रार्थना करना है कि हम भी सास ससुर बनेंगे. नाही होणार की मग आपण केलेली प्रार्थनेने आपले सासूला चांगले भेटतील ना, हमारी प्रार्थना के द्वारा हमारी बहुएं आपल्याला जावई चांगले भेटतील ना, हमें दामाद अच्छे की मिलेंगे आपल्याला सांभाळतील. जो हमें हो, संभाल. असं नका समजू, जावई सुद्धा मुलाचं सांगितलं याने खूप चांगलं सांभाळतो. असे खूप जावई असतात जे बायकोच्या आई वडिलांना खूप आदर मान मुलासारखं सांभाळतात. मी असे खूप सारे बघितले.
मैंने ऐसे बहुत सारी जमाई देखी जे खूप चांगले आदर आणि मान सन्मान देतात आहे. जो अच्छा आदर मान सम्मान देती। आपण प्रेयर केली पाहिजे. हमने प्रार्थना करना हे चाहिए। ख्रिस्ती लोकांची कामं आहेत. ये मसीह लोगों के काम है प्रार्थना करणं, प्रार्थना करना, वेगळ्या वेगळ्या विषयांवर, म्हणून अलग अलग विषय के लिए प्रार्थना करा. इसलिए प्रार्थना करो। आज आपण प्रार्थना करूया. तो आओ हम आज प्रार्थना आपण करेंगे। प्रार्थना करू, आपल्या गव्हर्नमेंटसाठी सगळे मिळून प्रार्थना करू, आपल्या दोन्ही हाताला उभारून. आज आपण काय केलंय, तुमच्याकडे अधिकार आहे ना? और आपके पास अधिकार है। मग अधिकार कसा वापरायचा? त्याच्याकडे हात अधिकार होता मोसेसकडे. मूसा के पास अधिकार था, त्याचा अधिकार कुठे होता? उसका अधिकार कहाँ था? हा, काठी. आता आपल्याकडे कुठं काठी आहे? आपण काठी घ्यायची आणि मारायची त्या बीजेपी गव्हर्नमेंटला. और हम लाठी लेके